नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत. आता हे किचन पाहून तुम्ही कन्फ्यूज झालात ना की मधुराताईंच्या किचनमध्ये मी काय करते. तर आज मी आलेले आहे मधुराताईकडे. हॅलो अश्विनी जी. हॅलो. बाहेरची मंडळी आलेली आहेत त्यामुळे फुल आम्ही मजा करतोय हे तर नक्की. खरं तर मधुराताईंची वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही, सगळेच मधुराताईंना ओळखतात. म्हणजे मी खूप दिवसांची इच्छा होती माझी की मधुराताईंसोबत व्हिडिओ करायचा. तर आज फायनली तो दिवस आलेला आहे. आणि आमची टेलिपॅथी पण मॅच झाली बघा. म्हणजे आम्ही काही ठरवलं नव्हतं पण आमचे ड्रेस दोघींचे छान मॅच होऊन गेले. म्हणजे मला असं वाटतं की मधुराताईंचा ना खूप मोठा वाटा आहे. म्हणजे खूप साऱ्या माझ्यासारख्या गृहिणी आहेत की ज्यांनी यूट्यूबकडे करिअर म्हणून बघितलं. ज्या काळामध्ये यूट्यूब कोणाला माहितीही नव्हतं, त्या काळामध्ये मधुराताईंनी यूट्यूबकडे करिअर म्हणून पाहिलं आणि खूप जणींना प्रेरणा मिळाली. म्हणजे पण हा मी तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण जे कोणी काम करतं त्यांना तितकंच कामही करावं लागतं, कष्टही करावे लागतात. आणि आज आपण खास मधुराताईच्या स्टाईलमध्ये इन्स्टंट किंवा कुकरमधली पावभाजी कशी बनवायची ते हो. बघूया. आणि हे खरंच इन्स्टंट आहे. म्हणजे वेगळ्या भाज्या तुम्हाला चिरून ठेवून गरज त्या नाही. शिजवायची, मग परत आणखी 10 भांडी काढायची. असा कुटाणा अजिबात होणार नाही. नो फेल आणि फुल प्रूफ 100% फुल प्रूफ रेसिपी आहे. तशा तुमच्या सगळ्याच रेसिपी फुल प्रूफच असतात, कुठलीही फेल होतच नाही रेसिपी. तर आता आपण साहित्य काय काय घेतलं ते ते बघू. इथे 1.5 पाव कांदा बारीक चिरून घेतला. 3 टोमॅटो बारीक चिरून, 150 ग्रॅम फ्लॉवरचा गड्डा होता तो बारीक चिरून घेतला. म्हणजे पाव किलो आणून त्यातला अर्धा गड्डा घेतला. एक छोटूसं बीट बारीक चिरून घेतलंय, किसून घेतलं तरी चालेल. 3 टेबलस्पून पावभाजी मसाला, पाव कप मटार, एक मोठी ढोबळी मिरची घेतली आहे, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि या सोबतच पाव किलो बटाटे. ठीक. आणि एक बटाटे साधं उकडायची गरज नाही ना आपल्याला? नाही, ते आपण नंतर किसून घालणार आहोत. ठीक आहे. आणि साधारण एक 7 ते 8 लोकांची आणि जर साईडमध्ये काही असेल तर मग 10 10 लोक लोकांसाठी. व्यवस्थित खाऊ शकतात. तर सगळ्यात आधी तेल गरम केलंय. एक साधारण 5 चमचे तेल गरम केलं. यामध्ये कांदा. कांदा घालायचा. कांद्यावर थोडं मीठ म्हणजे कांदा पटकन मऊ होतो ना हां तो? मऊ पण होतो आणि परत परत एक चांगला सोनेरी रंगावर कांदा परतून घेऊ. मला असं वाटतं की आता मुलांनाही सुट्ट्या आहेत आणि असे पदार्थ आता लागतातच. मुलं घरी असले की हो. असे आपल्याला पदार्थ बनवावेच आणि लागतात. पाहुणे येतात ऐन वेळेस पाहुणे पण येतात हा. आणि राहायला घरी म्हणजे भाचे मंडळी असतात. आता आज माझी मुलं बाहेर गेली आहेत असं येणं जाणं राहतं उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांचं मोठ्या माणसांचं. मग अशा वेळेस एखाद दिवस असा मस्त सागर संगीत पावभाजीचा बेत छान होऊन जातो. आणि असंही इन्स्टंट आहे, Instant बनवायला आहे. वेळ लागत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं ना, आपल्याला किचन मध्ये फार वेळ उभाही राहावं वाटत नाही. हो. मग त्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे हा. बरोबर. कांदा परतून झाला. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट ठीक. खूप अगदी खरपूस करायची गरज नाहीये. हलकासा बदामी रंगावर झाला की यामध्ये टोमॅटो घालूयात. हां टोमॅटो थोडं पावभाजीला जास्त असेल ना त्याची चव छान छान. लागते. टोमॅटो चिरूनच घालायचा की आपल्याला प्युरी पण चालते? प्युरी नको शक्यतो, कारण चिरूनच. पावभाजीची मजा ते टेक्स्चर मध्ये असते. चला आता इथे कांदा टोमॅटो एक 4 ते 5 मिनिट तरी चांगलं परतलं गेलं पाहिजे. म्हणजे त्यातलं कच्ची चव आहे ती निघून जाते आणि टोमॅटोचा रसही कांद्यासोबत छान मिसळला जातो. तर जवळपास 5 मिनिटं झालं. कांदा टोमॅटो एकजीव झाले. याला छान तेल सुटलेलं आहे. हो, व्यवस्थित असं तेल सुटलं आणि आलं लसूण पेस्टचाही कच्चा स्वाद निघून जातो. आता यामध्ये काय मसाला? हां पावभाजी मसाला ना? जरा बऱ्यापैकी घालायचा पावभाजी मसाला, लाल तिखट. हे वेगळे का त्याचे? नाही, हे तिखटाचं तिखट आहे. अच्छा. आणि हे बॅडगी मिरची पावडर आहे आपली. मधुराज रेसिपी क्लब.com वरून खरेदी करू शकता. असंच अश्विनी ताईंचे पण मसाले आहेत. बीटमुळे पण रंग छान येतो. पण थोडंसं बॅडगी मिरची पावडर आपण घालूयात. हे मिसळायचं. फ्लेम कमीच ठेवायची ना आपल्याला? हो हो. आता हे व्यवस्थित मिसळून घेऊया. आता यामध्ये ना पावभाजी मसाला खूप जास्त घातलाय आणि तिखट त्या मानाने खूप कमी घातलंय. कारण पावभाजीला जो स्वाद असतो तिखट जळजळीत नसते, स्वाद आला पाहिजे म्हणून आपण, आणि इतर मसाला कुठलाच नाही म्हणून पावभाजी मसाला जास्त टाकला. आता यामध्ये
चमचाभर बेसन घालूयात. ही मला नाही का ढाब्यावर मिळालेली टीप आहे की जेव्हा हॉटेलमध्ये तर ते क्रीमी टेक्स्चर येतं ना, येतं. ते येण्यासाठी बटाट्यामध्ये वगैरे स्टार्च असतं, सगळं मान्य आहे. त्याने पण पावभाजी मिळून येते. पण पण थोडंसं पीठ हा घातल्यामुळे ना हा ठेल्यावर जसं हम्म. टेक्स्चर मिळतं, गाड्यावरची आपण पावभाजी खातो. खूप छान टीप आहे ही खरं तर, आणि मी पहिल्यांदाच पाहते हे. कारण आपण बाहेरची पावभाजी खातो तसं हा घरच्याला टेक्स्चर बऱ्याचदा येत नाही. हा म्हणजे बेसिकली हा. मिळून येतं हा. सगळं. हलकंसं भाजायचं. एक चमचाभरच घेतले ना हो, आपण. अगदी कमी. आणि हे एकजीव करायचं. म्हणजे मसाला आहे तो इकडे तिकडे जात नाही, तो एकसंध राहतो. बेसिकली तेच त्याचा मागचा हेतू आहे. हा, यामध्ये लगेच आपल्याला बटाटा बटाटा घालायचा. घालायचा. किसून घेतला आपण बटाटा. किसून घेतलाय. उकडलेला न घेता कच्चाच बटाटा फक्त किसून किसून घेतलेला आहे. घेतलाय. नंतरचा त्रास कमी कमी होतो मॅश करायचं. नाही तर खूप जास्त मेहनत लागते भाजी मॅश करायची म्हणजे. सो आधीच असं बारीक बारीक चिरून टाकलं तर तो एक त्रास कमी होतो. आणि हा बटाटा लगोलग किसून लगोलग टाकायचा, म्हणजे पाण्यामध्ये मिसळायची गरज गरज नाही. पडत नाही. आणि यासोबतच बाकी भाज्या पण घालूयात. फ्लॉवर आहे. फ्लॉवर बारीक चिरून घेतलेला हा, आहे ना आपण अगदी फक्त. बारीक चिरले. बीट जरा बऱ्यापैकी घालते, म्हणजे टोमॅटोतलं ऍसिडिटी कमी होते आणि आणि रंगही रंग छान येतो आणि टेक्स्चरही छान. मुलांना पौष्टिक हो. काय द्यायचं पण ते चालूच असतं, काहीतरी त्यांना चांगलं पोटात जावं बरोबर. हाच हेतू असतो. ढोबळी आणि मटर मटारा मिसळूया. आणि आता पाणी, हे गरम गरम आहे पाणी. म्हणून गरम पाणी गरम घालू. पाणी. पाणी जरा बऱ्यापैकी घालावं लागतं. मीठ, पण मीठ आधीही घातलेलं आहे कांदा परतताना. थोडंसं घातलं होतं कारण बटाटा आहे ना पाणी सगळं शोषून घेतं, म्हणून मग पाणी जरा बऱ्यापैकी जास्त घाला. आता हे आपण साधारण 5 मिनिटं पाणी घालून हा, मिक्स करून घेतलं. बरोबर. हा. जरा एक वाफ काढली आणि 4 कपच्या जवळपास पाणी इथे वापरले, गरम पाणी. आता कुकरला म्हणजे बऱ्याचदा करपायची शक्यता असतं असं मसालेदार भाज्या असल्या की. मग काय करायचं सांगते. हे ऑलरेडी सैलसर आहे. मग थोडी थोडी भाजी आहे ना बाजूला काढून खाली एक पाण्याचा थर देऊन घ्यायचा. म्हणजे थोडंसं असं चमच्याने सरकवून घ्यायचं. हा, म्हणजे हा थर राहिला की भाजी करपत नाही. म्हणजे ही एक खूप महत्वाची टीप आहे खरं तर. नाहीतर मग कुकरचा फार आंधळी कोशिंबीरचा खेळ होतो. पण असा एक थोडा गरम पाण्याचा थर दिला ती भाजी खाली लागत नाही. हा, आणि ते पाणी मिसळायचं नाही, म्हणजे मग त्याचं कोटिंग एक काइंड ऑफ नॉनस्टिक होऊन जातं ते. यामध्ये आता बटर नंतरही आपण घालूयात, पण पावभाजी आहे त्यामुळे बटर गेलंच पाहिजे. झाकण लावायचं. आणि आता याच्या किती शिट्ट्या करायच्यात आपल्याला? मोठ्या आचेवर एका शिट्टीत व्यवस्थित सगळं शिजून निघतं, कारण सगळं आपण एकदम बारीक बारीक चिरून टाकलंय, किसून टाकलंय. फार वेळ नाही लागत. एकच शिट्टी काढा, मोठ्या आचेवर काढा, मंद आचेवर नका, कारण क्वांटिटी असते. जेव्हा क्वांटिटी असते जास्त प्रमाणात तेव्हा शिट्टी निघायलाही खूप वेळ लागतो, त्यामुळे मोठ्या आचेवर एक शिट्टी पुरेशी आहे. आणि अशा या महत्वाच्या टिप्स फक्त आपल्याला मधुरा रेसिपीवरतीच पाहायला मिळतात, त्यांच्याकडूनच शिकायला मिळतात. चला, हे झालं. वाफ गेलेली आहे हो. याची आता. वा, एकदम मस्त. रंग एकदम छान आला याला. हो. आणि आता बघा ऑलरेडी ती म्हणजे काहीच करायची गरज नाही. एकदम मस्त झाली. ते बटर वरनं घातलं त्यामुळे त्याचा तो स्निग्धांश छान आलाय, म्हणजे ती तर्री छान आली, पावभाजीला लागते ती. आणि ॲब्सोल्यूट म्हणजे फार काही मॅश करायची पण गरज नाही. म्हणजे खूपच सोपी पद्धत आहे ही खरं तर. हा, फक्त भाज्या सगळ्या बारीक चिरून कुकरला लावून द्यायचं. झालं. आणि करपत नाही, चिकटत नाही, कुकरला लागत नाही. आणि ती बेसनची टिप पण खूप छान आहे, त्यामुळं टेक्स्चर पण खूप छान आले. आता पुन्हा एकदा गॅस सुरू करून एक हलकीशी एक उकळी काढायची आणि बटरही घालायचं. आता पावभाजी म्हटलं की बटर तर जास्तच लागतं. हे बघा, रंग छान आला, खूपच छान. टेक्स्चर पण तेवढंच छान आलंय. तिखट अगदीच आपण खूपच कमी घातलंय, जी काही चव आहे ती पावभाजी मसाला आणि छान असं मिळून आली, कमी त्रासात कमी कष्टात. सो गरम गरम अशी ही पावभाजी, मस्त मक्खन मार्के ब्रेड तयार आहे. लादी पाव. आणि काय लागतं तुम्हाला सांगते, माहेरची लोक जेवणाला असतील ना तर की 2 घास आणखी जास्त जातात. एकदम मस्त झालेली आपली पावभाजी, बघूनच असं वाटतं की कधी एकदा खाते. रंग आणि टेक्स्चर खूप जास्त छान आलेले. आणि चव तर एकदम मस्त झाली, एक नंबर झालेली आहे. थँक्यू.
तर खूप छान असा माझा अनुभव होता. एकतर माझं स्वप्न होतं की ताईसोबत व्हिडिओ करायचा. आज ते पूर्ण झालं आणि पावभाजी तर एकच नंबर झालेली आहे. तर नक्की करून पहा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मधुराज रेसिपी आणि अश्विनीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा.